सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. मराठवाडा सामाजिक फाउंडेशन वेबसाईट उद्घाटन सोहळा नाशिक येथे संपन्न. मराठवाडा सामाजिक फाउंडेशन मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये कार्यरत असून आधुनिक युग ज्या गतीनं चालत असते त्या गतीनं चालणं गरजेचे असते हे लक्षात घेऊन मराठवाडा सामाजिक फाउंडेशनने स्वतःची वेबसाईट मराठवाड्यातील बांधवांच्या अडीअडचणी, समस्या, नोकरभरती, उद्योग, व्यवसायाला चालना मिळण्यासाठी सदस्य नोंदणी, विविध प्रकारच्या माहितीसाठी वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे. वेबसाईटचे उद्घाटन माननीय श्री रमेश गाडगे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस त्यांनी या वेबसाईटवरती आपल्या व्यवसायाची नोंदणी करावी, जेणेकरून आपल्या लोकांना काम मिळेल आणि जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी, असे प्रतिपादन त्यांनी उपस्थित असलेल्या बांधवांना केलं आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ज्यांनी ही वेबसाईट बनवली, श्री संतोष मुंडे यांनी वेबसाईटबद्दल उपस्थितांना माहिती दिली. ज्या काही तांत्रिक अडीअडचणी येतील त्यावर मार्ग काढून आपण नक्कीच त्या सुधारणा करू, असं एक मत व्यक्त केलं आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री राम दहीफळे, ॲडिशनल डायरेक्टर फायर अँड सेफ्टी, महाराष्ट्र राज्य लाभले होते. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब टरफले यांनी प्रास्ताविक मांडणी केली. या साईटमुळे महाराष्ट्रातच काय तर भारतात राहत असलेल्या कुठल्याही बांधवांना कुठूनही आपल्या व्यवसायाबाबतीत, आपल्या अडीअडचणींबाबत सदस्य नोंदणी करता येईल. येणाऱ्या काळात या साईटच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त आपल्या बांधवांच्या, विद्यार्थ्यांच्या, कामगारांच्या, वंचित घटकांच्या समस्येवर मात करता येईल, असे मनोगत व्यक्त केले. आणि यावेळेस उपस्थित मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे पदाधिकारी BS बुखारे, राजेंद्र तनपुरे, DS कातारे, चिंतामण मुंडे, अजय आंघाव, मुंजाभाऊ शेळके, किशोर शिरसाट, पंढरीनाथ कोरडे, मिलिंदजी सावंत, बापूराव टरफले, रामेश्वर खानपटे, मिलिंद पाडेवार, भगवान कराड, संतोष खरात, प्रदीप साळवे, विलास पांजरणी, रंगनाथ कुचेकर, विलास पांजगे, सुनील काळे, सोमनाथ नेमाने, अंकुश पिते, सतीश गवारे, ओंकार भालेराव, नामदेवराव नवघरे, अंकुश कोरडे, रवींद्र सुरवसे, तुकाराम बोबडे उपस्थित मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे पदाधिकारी, बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तर मूळ उद्देश आपल्या या वेबसाईट बनवण्याचा की आपल्या मराठवाड्यातून 8 जिल्ह्यातून जे आपले बांधव, विद्यार्थी असतील, कामगार असतील, महिला असतील, तर ते सर्व मराठवाड्यातून स्थायिक झालेत. नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर अशा महानगरामध्ये स्थायिक झालेत. तर बाहेर आल्याच्या नंतर त्यांच्या हाताला काम मिळण्यापासून तर त्यांच्या राहण्यापर्यंत प्रॉब्लेम येतात आणि त्यांना हाताला काम मिळत नाही किंवा आपल्या एखाद्या ठिकाणी शाळेत ॲडमिशन घ्यायचं तर विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होत नाही. असे काही छोटे मोठे प्रश्न असतात किंवा हॉस्पिटलला काही प्रॉब्लेम असतात, पोलीस स्टेशनचे प्रॉब्लेम असतात किंवा महानगरपालिकेत काही कामं असतात, ते कलेक्टर ऑफिसला काही कामं असतात किंवा RTO ऑफिसला अशा काही छोट्या मोठ्या आपल्या दैनंदिन अडचणी असतात. तर ह्या अडचणी आपण मात करण्यासाठी आणि आपण या मराठवाडा फाउंडेशनचा उद्योग जो खरा झाला या कोरोनाच्या काळामध्ये झाला की आपल्या लोकांवरतीच काय पूर्ण अख्ख्या जगावरती संकट आलं होतं, परंतु त्यातून आपल्याला शिकायला मिळालं की आपण आपल्या माणसासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यातून या फाउंडेशनची स्थापना झाली आणि आज घडीला पाहतोय आपण की हे जग आज आधुनिक युगानं इंटरनेटचं जग आहे. आज जर आपल्याला सदस्य नोंदणी जर करायची तर जर आपण मागच्या काळानुसार जर गेलो तर फॉर्म भरणं, मॅन्युअली त्याची माहिती घेणं हे आता शक्य नाही आणि ती करण्याची गरज नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून आता आपण ती इथं वेबसाईटवरती उपलब्ध करून दिली. आपण त्याच्यामध्ये एक पूर्ण त्याचं सदस्य नोंदणीचा एक फॉर्म बनवला आहे की त्याच्यामध्ये त्याचं नाव राहील, मोबाईल नंबर राहील, व्हॉट्सअप नंबर राहील, त्यांचा व्यवसाय कुठला आहे ते राहील, त्यांचा परमनंट पत्ता, त्यांचा इथला पत्ता, तालुका, जिल्हा, मुळगाव आणि त्यांचा व्यवसाय. आपण व्यवसाय हा का टाकला आहे की समजा उदाहरणार्थ आपल्याला एखादा पेंटर पाहिजे असेल, माझ्या घराचं पेंटिंगचं काम करून घ्यायचं, तर त्यांनी त्या वेबसाईटवरती जायचं. तिथं जे आपण जॉब आणि बिझनेस एक ऑप्शन टाकलेलं आहे
जे सर्च केलं आपण पेंटर मला पॅटर्न पाहिजे, तर जेवढे आपले पेंटर आहेत ते पेंटर ज्यांनी आपण नोंदणी केली की माझा पेंटर आहे, तर पेंटर तुम्हाला भेटून जातील. कोणी मला वेल्डर पाहिजे, कोणी मिस्त्री पाहिजे, कोणी बिल्डिंग मटेरियल सप्लाय असेल, कोणी हॉटेल व्यवसाय असतील, कोणी म्हणजे इतर सर्व व्यवसाय. फक्त प्रत्येकाला मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा व्यवसाय इथं टाकायला विसरू नका, कारण त्या व्यवसायाच्या माध्यमातूनच आपल्या लोकांपर्यंत आपण पोहोचू आणि जेणेकरून आपल्या लोकांना हाताला काम मिळेल. हा आपला खरा व्यवसायाचा मुख्य उद्देश आहे. जेणेकरून आपल्याला इकडं तिकडं कोणाला तरी फोन करायचा, बाबा मला घराचं काम करायचं आहे किंवा माझ्या गाडीचं काम करायचं आहे, एखादं कोणाचं 2 व्हीलरचं गॅरेज असेल, 4 व्हीलरचं गॅरेज असेल, कुठला व्यवसाय असू द्या, तो व्यवसाय तिथं मेन्शन करा. आणि आपल्या विद्यार्थ्यांना काही समजा नोकरीची आवश्यकता असेल, ज्या काही या महाराष्ट्रामध्येच काय भारतामध्ये पण कुठं नोकरी जागा निघाल्या, तर ते आपण वेबसाईटवरती टाकणार आहे. आपल्या वेबसाईटवरती जरी गेलं, त्यांनी सर्च केलं जॉब्स, तर त्याला जिथं जिथं आपल्या जागा निघाल्या तर त्याला आपल्या साईटवरतीच त्या जागा पाहायला मिळतील. तर आपला मूळ उद्देश हा आहे की लोकांचं आपल्या ज्या अडचणी येतात ते आपल्या या वेबसाईटच्या माध्यमातून दूर झाल्या पाहिजे आणि आपण कनेक्ट झालं पाहिजे. उदाहरणार्थ आपल्याला एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल तर प्रत्येकाला फोन करणं, आता इथून पुढं भविष्यात आपण याच्यामध्ये असंही करू, एक मेसेज टाकला तर तो म्हणजे सर बरोबर ते करता येईल आपल्याला. एक मेसेज प्रयत्न आम्ही असं करतोय, प्रयत्न असं करतोय. तुम्ही जस्ट डायल पाहिलं असेल ना, जस्ट डायल सारखं मराठवाड्याचं एक असं व्यासपीठ व्हावं की ज्याच्यावरती आपले मराठवाड्याचे लोक आपुलकीने जाऊन कनेक्ट व्हावे, लगेच कनेक्ट व्हावे. इथं कसं आहे, इथे स्पर्धा लागली आहे की वेगवेगळ्या लोकांना ज्या लीड पास करायच्या आहे, स्पर्धा लागली. आपला असा विचार होता की आपले बरेचसे लोक इकडे आलेले आहेत, बरेचसे छोटे मोठे कामं करत आहेत, प्लंबर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, कन्स्ट्रक्शन आहे, किंवा वरच्या वरिष्ठ पदावरती बरेचसे कामं करत आहेत, वेगवेगळे कामं करत आहेत. ते एकमेकांशी कदाचित कनेक्टमध्ये राहावे आणि एकमेकांना आपुलकीने काही काम असेल किंवा काही असेल तर सांगावं आणि पटकन ते करून घ्यावं. आपले लोक इकडं असल्यामुळे लोकांना एक धीर मिळतो आणि जे एक म्हणतो विश्वासाची जी गोष्ट आहे पटकन विश्वास पटून जातो. आपल्या भागातला माणूस म्हणतात लगेच पटतो. तर अशा प्रकारची एक सुविधा या वेबसाईटमध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत एक फ्युचरमध्ये. पण आता हळूहळू आम्ही प्रयत्न काय केला, जस्ट एक किती लोक रजिस्टर होतात, काय त्याच्यामध्ये काम करता येईल, आपल्याला अजून काय काय करता येईल याचं एक अनालिसिस करण्यासाठी सध्या वेबसाईट सुरू केली आहे. भविष्यात हा एक सामाजिक फाउंडेशनचा आपला हेतू आहे की एकमेकांच्या दररोजच्या दैनंदिन गरजांसाठी सुद्धा आपण एकमेकांना कनेक्ट राहिलं पाहिजे. जसं की दुधासाठी तुमचं काही काम, इलेक्ट्रिशियनचं काम असेल, काही कन्स्ट्रक्शनचं काम असेल, काही प्लंबरचं काम असेल, तुमचं अजून काही काम असेल, की ह्या कामांच्या वतीने सुद्धा आपण एकमेकांच्या टचमध्ये आलो पाहिजे आणि एकमेकांना आपला आधार बनलं पाहिजे. याचा एक उद्देश आपण ठेवला आहे. पण तो उद्देश कशा पद्धतीने सार्थ करता येईल यासाठीच एक आज ही छोटेखानी सुरुवात केली आहे. पण ही हळूहळू तुमच्यासारखे सगळ्यांचे सजेशन्स घेत आपण ही मोठ्या लेवलला घेऊन जाणार आहे. आणि जमलंच तर ही फक्त नाशिकपुरती मर्यादित न राहता पूर्ण महाराष्ट्रभर पण जाऊ शकते. महाराष्ट्रामध्ये जसं का मराठवाड्याच्या बाहेर आलेले लोक सगळे तिथपर्यंत जाऊ शकते. त्याच्यामुळे असं वाटतंय की आत्ताची सुरुवात आहे ही छोटी सुरुवात आहे, पण उद्या चालून ही मोठी सुरुवात होईल आणि याच प्लॅटफॉर्मचा वापर दैनंदिन गरजांसाठी पण करतील आणि सामाजिक फाउंडेशनच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी पण करतील असा विचार केलेला आहे. पण हे सत्यात उतरवण्यासाठी आपण सगळे एकमेकांशी जर कनेक्टमध्ये राहिलो तर कदाचित आज आपण 100 जण आहेत, उद्या हे 1000 होतील, उद्या 5000 होतील, 15000 होतील, असे वाढत जातील. पण हळूहळू हे चक्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे आणि हे वाढलं एकमेकांना त्या त्या भागातले लोक मदत करू शकतात. आणि याच्या माध्यमातून जसं तुम्ही जस्ट डायल वगैरे पाहतात तशा प्रकारचा एक आपल्या लोकांचा एक आपुलकीचा प्लॅटफॉर्म तयार करण्याचा विचार केलेला आहे. त्या अनुषंगाने पावलं पण टाकतोय आपण. पण त्याच्यासाठी एक पहिली पायरी ही केलेली आहे. ही दुसरी पायरी जी आहे ती हळूहळू तुम्ही ज्यांनी बिझनेस रजिस्टर केला आहे, ज्यांनी जॉबसाठी रजिस्टर केले, तर या लोकांना त्या पर्टिक्युलर संदर्भातला पण भविष्यात फायदा व्हावा. जसं की ज्यांचे बिझनेस आहे त्यांच्याकडे जर आपल्याच लोकांना नोकरीसाठी जर घेता आलं तर या प्लॅटफॉर्मवर ते त्यांची नोकरीची ॲड पण टाकू शकतात की ते इमिडिएटली त्यांना टाकता येईल. प्लस ज्यांचा बिझनेस आहे त्यांनी त्यांचा बिझनेस पण याच्यावर रजिस्टर करू शकतात भविष्यात. आत्ता फक्त एक जनरल ट्रायल आहे. ही ट्रायल झाली नंतर पुढच्या स्टेपला बिझनेस असेल, जनरल असेल किंवा भेटतोच सगळ्यांच्या भेटीगाठी होतातच.
सगळ्यांना असं वाटतं की ठीक आहे, काही नाही काहीतरी फायदा होईल. फायदा तर होणारच आहे, फायदा होण्यासाठीच सगळ्या गोष्टी झाल्या. पण जोपर्यंत तुम्ही सगळ्यापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टीचा काही खास उपयोग होणार नाही. मग आपण जेवढे इथे आहोत, आपण सगळ्यांनी जर ठरवलं, आता मी सुद्धा माझ्याकडे जेवढे येतात मी सगळ्यांना यांचा नंबर देतो. माझ्याकडे असा एकही दिवस जात नाही की मराठवाड्याचा माणूस आलेला नाही. पण नाशिकमध्ये जो राहणारा असतो मी सगळ्यांना देतो, पण मला माहीत नाही किती लोक यांना परत कॉन्टॅक्ट करतात. पण आपण प्रयत्न जर केला की सगळ्यांनी मिळून जास्तीत जास्त लोकांना इथे एका छताखाली आणायचं आणि ॲटलिस्ट डाटा तयार झाला तर मग काही ॲक्टिव्हिटी पुढे सुरू करता येतात. आणि माझाच काहीतरी फायदा झाला पाहिजे हा काही अर्थ नाही. सगळ्यांचा काहीतरी फायदा झाला या विचाराने जर गेलो तर नक्कीच सगळे इंडिव्हिज्युअल फायदा होतो. पण माझा एकट्याचा फायदा म्हटलं की मग सगळ्यांचंच नुकसान होतं. तर इथे जर आपण ह्या अँगलने गेलो की आपण सगळ्यांचा बेनिफिट होऊ द्या, नक्की सगळ्यांचा इंडिव्हिज्युअल फायदा होणारच. आणि फायदा काही असं मोठं काही कोणाला काही करायचं नाही, फक्त एकमेकाच्या संपर्कात राहायचं. आणि जेव्हा तुमचा इथे डाटा असेल ऑटोमॅटिकली तुम्ही एकमेकाच्या संपर्कामध्ये राहणारच. तर आपण सगळ्यांनी जेवढे पर पर्सन जर आपण ठरवलं की दर माणूस मी 100 मिनिमम आणतो तर सहजच 2-3 हजार होऊन जाते. मग त्यांना आपण ॲडिशनल सांगितलं तुम्ही करा. मी ऐकतो असं की अप्रॉक्सिमेटली 2 लाख लोक आहेत आपल्या इथे, म्हणजे मराठवाड्याच्या इथे. जाऊ द्या 2 लाख सोडून द्या. 2 लाखाचे 10% जरी आले 20,000 तरी सुरुवात खूप मोठी होईल. आपण जर तो टार्गेट ठेवला की आहे त्याच्यात 10% लोकांपर्यंत जरी पोहोचलो आपण तरी खूप मोठं काम. आणि पॉझिटिव्हली इच्छेने आलेले लोक ते महत्त्वाचे आहे. आपण जोर जबरदस्ती आणून जर कोणाला याच्यात ॲड केलं तरी मग त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला काही मिळणार नाही. दर माणसाने आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं तर नक्कीच सगळ्यांचा एकमेकांना फायदा होतो. माझी अशी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की आपल्या लेवलवर जमेल तेवढं सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करावं. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20 अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, जर तुम्ही दक्षिण कोरियाची सीमा बेकायदेशीरपणे ओलांडली तर तुम्हाला 12 वर्षांची सक्त मजुरीसह तुरुंगवास भोगावा लागेल. जर तुम्ही इराणची सीमा बेकायदेशीरपणे ओलांडली तर तुम्हाला अनिश्चित काळासाठी ताब्यात ठेवलं जाईल. जर तुम्ही अफगाणिस्तानची सीमा बेकायदेशीरपणे ओलांडली तर तुम्हाला दिसताच गोळी मारली जाईल. जर तुम्ही चीनची सीमा बेकायदेशीरपणे ओलांडली तर तुमचं अपहरण केलं जाईल आणि तुम्ही परत कधीही दिसणार नाही. जर तुम्ही क्युबाची सीमा बेकायदेशीरपणे ओलांडली तर तुम्हाला राजकीय कट रचल्याबद्दल तुरुंगात टाकलं जाईल. जर तुम्ही ब्रिटिशची सीमा ओलांडलीत बेकायदेशीरपणे तर तुम्हाला अटक केली जाईल, खटला चालवला जाईल, तुरुंगात टाकलं जाईल. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर हद्दपार केलं जाईल. जर तुम्ही बेकायदेशीरपणे भारतीय सीमा ओलांडताना आढळलात तर तुम्हाला मिळेल रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, सरकारी अनुदानित भाड्यानं घर खरेदी करण्यासाठी कर्ज, मोफत शिक्षण, मोफत आरोग्य सेवा, नवी दिल्लीत एक लॉबिस्ट, एक टेलिव्हिजन, धर्मनिरपेक्ष मानवाधिकार कार्यकर्त्यांचा एक गट तुमचं रक्षण करण्यासाठी आणि तुम्हाला मोफत वकील मिळावा यासाठी असेल. आणि तुम्ही जे काही बोलाल हिंदूंना मारण्याचं स्वातंत्र्य, बलात्कार, लव जिहाद, बॉम्बस्फोट आणि तुम्हाला जे काही हवे आहे ते. जर तुम्हाला जनजागृती करायची असेल तर ही पोस्ट शेअर करा. भारताचे द्वार सगळ्यांसाठी खुले आहे. या आणि आमच्यावर हल्ले करा. आमच्या इथे काटकर स्थान करा. राष्ट्रद्रोहासारखे गुन्हे करा. लहुजी हात करा. MD ट्रकसारखी सशस्त्र बॉम्बस्फोट घडवा. संपूर्ण स्वातंत्र्य आहे, कारण आमचे राजकीय नेते निर्लज्ज आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करू शकतात. त्याचा तुम्ही गैरफायदा उठवा. त्यांनी देश भाड्याने दिला आहे. कधीही संसदमध्ये गुंड घुसले जातात. रोजपणे गोळीबार केला जातो. आता तर म्हणे विधानसभेत महाराष्ट्र राज्याचा आमदार नाही, विधान भवन येथेच मारहाण केली जात आहे. त्यामुळे कायदा नावाची कुठली गोष्ट महाराष्ट्रात शिल्लक राहिलेली नाही. अवैध धर्मांतर करणाऱ्या हिंदू धर्मद्रोह्यांवर कडक कारवाई होणार आहे आणि देवाभाऊंनी असे निर्देश दिले आहेत. संपूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यामुळे इथे कोणीही आपल्या धर्माचं आचरण करू शकतो. मात्र एखाद्याला धर्म बदलायचा असेल तर तीही मुभा आपण दिलेली आहे, पण हा धर्म बदल स्वेच्छेने झाला पाहिजे. या ठिकाणी जर कुठलं आमिष दाखवून
कुठला दबाव आणून कोणाची फसवणूक करून धर्म परिवर्तन जर केलं जात असेल तर ते आपल्या संविधानाला देखील मान्य नाहीये, आपल्या कायद्यालाही मान्य नाहीये. आणि ताईंनी सांगितल्या अशा प्रकारच्या घटना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात उघडकीस आल्या आहेत की ज्याच्यामध्ये फसवणूक करायची, दबाव टाकायचा आणि त्यातनं धर्मांतरण करायचं. आणि म्हणूनच राज्याच्या पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आम्ही तयार केलेली आहे आणि फसवणूक करून किंवा जबरदस्तीने अशा प्रकारचं जे काही धर्मांतरण होत आहे त्याच्या विरुद्ध कायदा कसा कडक करता येईल या संदर्भातल्या शिफारसी त्यांना करायला सांगितल्या होत्या. त्यांनी त्याच्यावर अभ्यास करून त्या संदर्भातला एक अहवाल हा राज्य शासनाला पाठवलेला आहे. राज्य शासनाकडे तो नुकताच प्राप्त झालेला आहे. राज्य शासन त्याचा अभ्यास करेल आणि मग आवश्यक ते बदल या ठिकाणी जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून किंवा फसवणूक करून कोणाचंही धर्मांतरण करता येणार नाही अशा प्रकारच्या तरतुदी तयार करण्यात येतील. भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला जो काही आपला धर्म असेल आषाढी वैद्य कामिका एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविकांची मंदिराळी. आषाढ वद्य कामिका एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविकांची मंदिराळी पाहायला मिळते. विठुरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. महाद्वार, पश्चिमद्वार, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा नदीसह दर्शन रांगा हजारो भाविकांच्या गर्दीने दुमदुमलेली पाहायला मिळते आहे. विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी 6 ते 7 तासांचा कालावधी लागत आहे, तर मुखदर्शनासाठी 1 ते 2 तासांचा कालावधी लागत आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे मार्ग बंद. भिवंडी शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर भीषण अपघात, 3 जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर. भिवंडी शहरातील हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाल्याचे, दुचाकीवरील 3 जण जखमी झाल्याची घटना घडलेली आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. स्वर्गीय बाळासाहेब उड्डाणपुलावर मध्यरात्रीच्या सुमारास भिवंडीहून कल्याणच्या दिशेने जात असताना 4 चाकी पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभा करून सिग्नल देत पंक्चर बनवण्यात येत असताना मागून अतिवेगाने येणारे एका दुचाकीवरील 3 जण अनियंत्रित होऊन 4 चाकीला जोरदारपणे धडकले, ज्यामध्ये दुचाकी चालवणाऱ्या इसमास गंभीर दुखापत झाली आहे. तर मध्ये बसलेल्या दुचाकीस्वार थेट उड्डाणपुलावरून खाली पडला आहे आणि मागे असलेल्या दुचाकीस्वाराला किरकोळ मार लागलेला आहे. मुजाहिद अन्सारी, राजेश कुमार आणि मोहम्मद अहमद रजा अशी जखमींची नावे आहेत. यापैकी राजेश कुमार हा उड्डाणपुलावरून खाली पडून तर मुजाहिद अन्सारी या दोघांनी गंभीर जखमा झालेल्या आहेत. अभिषेक कुमार जैन. अभिषेक जी, ये बताइए क्या हुआ था, कहाँ से कहाँ जा रहे थे और क्या हादसा हुआ? मी येत होतो घरून ओसवालवाडी वरून जात होतो कल्याणला. माझी वाईफ आहे त्याला घ्यायला. मग काय झालं, पंक्चर झाला पुढचा टायर. मी पंक्चर बनवत होतो, पाठून आली बाईक. 3 जण होते बाईकवर आणि ठोकलेत कारला. एक मध्ये जो बसला होता तो खालती पडलाय. ड्रायव्हर होता त्याचा हातपाव तुटलेत आणि तिसरा होता तो वाचलेत. इम्तियाज जलील यांचा संजय गायकवाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी MIMचे खासदार इम्तियाज जलील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत मारण्याची भाषा केली होती. त्यावर आता इम्तियाज जलील यांनी बुलढाणा दौऱ्यात संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. बुलढाण्यात
MIMचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आले असताना जलील यांनी संजय गायकवाड यांचा चांगला समाचार घेतलाय. त्यांनी म्हटलंय की गरिबांवर हात उचलणं मर्दानगी नसते. पुण्यात एक गँग ऑपरेटर करत होते. रात्रीच्या अंधारात चड्डी बनियान घालून फिरण्याची, त्याच्यानंतर चेहऱ्यावर कपडा, हातात शस्त्र घेऊन लोकांना लुटायची. आता असं झालंय की कपडे राहिले आहेत पण चेहऱ्यावर कपडा नाही आहे. आता हेच लोक विधानसभेत दिवसाढवळ्या गुंडगिरी करतायत. जलील यांनी पुढे म्हटलंय की जिथे कायदे बनवले जातात त्या पवित्र सभागृहात आता शिव्या दिल्या जात आहेत. केवळ शिव्याच दिल्या जात नाही आहेत तर आता मारहाणीपर्यंत मजल गेलेली आहे. एखाद्या गरीबावर हात उचलून तुम्ही समजता की तुम्ही बलवान झालात आणि मी तर त्याचं उत्तर आधीच दिलेलं आहे. मी बुलढाण्याच्या मातीत उभा राहून मायबहिणींच्या, बुजुर्गांच्या, नवयुवकांच्या आशीर्वादाने हे सांगतो आहे. सरकारमधील कोणताही नेता आमचं काही वाकडं करू शकत नाही. जर तुमच्या मनात जराही विचार असेल की इम्तियाज जलीलवर हात उचलता येईल तर लक्षात ठेवा, उत्तर तिथेच दिलं जाईल. जागा तुझी, दिवस तुझा, वेळही तुझी, उत्तरसुद्धा आमचं असेल. या भाषणातून इम्तियाज जलील यांनी संजय गायकवाड यांना परखड शब्दात सुनावलेलं असून राजकीय वर्तुळात याची तीव्र चर्चा रंगली आहे. गरीबों के ऊपर हाथ उठाना किसी कमजोर के ऊपर, किसी मजबूर, किसी गरीब के ऊपर हाथ उठाना मर्दानगी नहीं होती है. पूना में गैंग ऑपरेट करती थी. रात के अंधेरे में ये चड्डी और बनियान पहन के घूमते थे. रात के अंधेरे में मुंह पे कपड़ा लगाकर, हाथ में हथियार लेकर ये गैंग लोगों को लूटने का काम करती थी. अब हुआ ये है कि चड्डी बनियान तो रह गई है, अब ये मुंह पे कपड़ा नहीं लगाते हैं. ये दिन दहाड़े विधानसभा के अंदर अपनी गुंडागर्दी दिखाते हैं. इस हद तक हम वहां पर पहुंच चुके हैं मेरे भाई कि जहां पर कानून बनाए जाते हैं, जहां पर यह तय किया जाता है कि इस राज्य के कानून कैसे रहेंगे, ये फैसले वहां पर लिए जाते हैं. आज उसी ऐवान में, उसी सदन के अंदर गालियां दी जा रही है और जब गालियों से दिल नहीं भरा तो मारपीट भी उस सदन के अंदर की जा रही है. आप किसी गरीब के ऊपर हाथ उठाकर ये समझ रहे हैं कि मैं बहुत बलवान हो गया हूं, तो जवाब मैंने भी आपको दे दिया था. और आज इस सरजमीन ने बुलडाना पे खड़े होकर मेरी माएं और मेरी बहनें, मेरे बुजुर्गों और मेरे नौजवानों की दुआओं के साथ, उनकी हिम्मत और उनके ताकत के साथ मैं एक पैगाम उन तमाम नेताओं को देना चाहता हूं जो आज इस अकड़ के अंदर है कि हमारा कोई कुछ बिगाड़ नहीं सकता है, हम किसी के ऊपर भी हाथ उठा सकते हैं. अगर गलती से भी अपने जहन में ये बात चल रही है कि इम्तियाज जलील के ऊपर भी हम हाथ उठा सकते हैं, तो जवाब पहले वहां से देकर गया था. जगह तेरी, दिल तेरा, वक्त भी तेरा, बोल कहाँ आना है. और ये सिर्फ किसी एक नेता को कह रहा हूं ऐसा नहीं है. ये समझ रहे हैं हमारी हुकूमत है, हम कुछ भी बोलेंगे और ये सुनना पड़ेगा इन लोगों को. लेकिन आज हम ये ऐलान कर रहे हैं कि अब अगर तुम कुछ बोलेंगे तो तुम्हारे बाप को भी अब सुनना पड़ेगा. हम तो लोकसभा के अंदर जाकर तुम्हारे बाप के बाप को नहीं छोड़े हैं, तो तुम
मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा पार पडला. खोपोली शहर आणि खालापूर तालुका शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं खोपोली शहरात राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या विशेष उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा आणि भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे. या प्रसंगी मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार श्री महेंद्र थोरवे यांची विशेष उपस्थिती लाभली. खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्यासह माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. आगामी येऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता शिंदे गटाच्या माध्यमातून कार्यकर्ता मेळावा पक्षप्रवेश सोहळा खोपोली शहरात संपन्न झाला. तसेच बेशिस्त आणि अवैध रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाईची मोहीम. बीड शहरात बेशिस्त आणि अवैध रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड शहरामध्ये असलेल्या बेशिस्त रिक्षा चालकांवर सदरची कारवाई आहे. त्याहीपेक्षा ज्या रिक्षा चालकांकडे इन्शुरन्स, PUC व इतर डॉक्युमेंट नाही अशा रिक्षा चालकांवर सदरची कारवाई आहे. 35 ते 40 रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांना इन्शुरन्स काढण्यासाठी खास करून प्रवृत्त केलं जात आहे. बऱ्याच जणांकडून इन्शुरन्स काढून घेतला जात आहे. इन्शुरन्स जेणेकरून समोरच्या व्यक्तीला जर अपघात वगैरे झाला तर त्यातून कॉम्पेन्सेशन भेटू शकतं. आणि सर्व जनतेलाही माझं आव्हान आहे की सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ. सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत गोंधळ. माणिकराव छावा संघटनेने तटकरेंना निवेदन द्यायला पाहिजे होतं, पत्ते फेकण्याचं कारण नव्हतं. छगन भुजबळ निवेदन देताना अंगावर पत्ते फेकले आणि यानंतर राष्ट्रवादी आणि छावा कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी. असं आहे ना की ज्या वेळेला कुठल्याही पक्षाचा नेता जातो त्यावेळेला असे तरणेपान कार्यकर्ते आपल्या बरोबर असतात आणि अशा वेळेला छावा संघटनेच्या लोकांनी सुद्धा जी काही ती कृती केली ती चुकीची होती ना. त्यांनी तटकरेंना तोंडी सांगायचं, लेखी निवेदन द्यायचं, संपला. पण तटकरेच्या अंगावर पत्ते फेकण्याचं कारण नाही त्यांना. त्याच्यामुळे ते प्रयोग झाले आणि त्याच्यातून ते मग बाहेर जायचे ह्या घटना घडलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे किंवा एखाद्या आंदोलनाच्या संदर्भात बोलायचं त्यांनी सुद्धा जे काही योग्य मार्गाने ते आपलं म्हणणं मांडलं पाहिजे, निवेदनं दिली पाहिजे. त्याच्यावर काय करायचं आहे तर मग ते पक्षाचे प्रमुख आहेत ते ठरवतील. पण असं पत्ते फेकणं वगैरे जे आहे ते गैर होतं आणि त्याच्यामुळे त्याच्यातून क्रोध निर्माण होऊन मग तरुणांची जे आहे बाहेर बाचाबाची झाली. छत्रपती संभाजीनगरात छावा संघटनेचं आंदोलन. विजय घाडगेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ संभाजीनगरात आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये छावा संघटनेचे आंदोलन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्याकडून झालेल्या मारहाणीचा निषेध. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून पत्ते फेकत घोषणाबाजी. फारच भयानक. झटपट श्रीमंत होऊ पाहणाऱ्याने आणि सर्वांनीच हा व्हिडिओ नक्की पहा. ऑनलाईन गेम चालवणाऱ्या एकाच कंपनीचे आकडे पाहून डोळे फाटतील. निवडून आलेल्या आणि आता विधिमंडळाचं सदस्यत्व ज्यांच्याकडे आहे अशा ज्योती एकनाथ गायकवाड यांनी महाराष्ट्र विधिमंडळामध्ये ऑनलाईन गेम संदर्भामध्ये काही महत्त्वाची आकडेवारी उपस्थित केली. ती 71 कंपन्या देशात आहेत. कायदेशीर मार्गाने. फारच भयानक. झटपट श्रीमंत होऊ पाहणाऱ्याने आणि सर्वांनीच हा व्हिडिओ नक्की पहा. ऑनलाईन गेम चालवणाऱ्या एकाच कंपनीचे आकडे पाहून डोळे फाटतील. अशा 71 कंपन्या देशात आहेत. कायदेशीर मार्गाने तरुण पिढ्या कशा बर्बाद होत आहेत ते प्रत्येकाने समजून घ्या. सर्व खासदारांमार्फत PM हात जोडून विनंती करून या कंपन्या बंद करा. नसता लाखो कुटुंब बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाहीत. हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा. एक आमदार विधानसभेत रमी खेळावर ती बंदी आणावी अशी मागणी करतोय. दुसरं चित्र मात्र स्वतः मंत्री असलेले आमदार सभागृहातच रमी खेळताना आढळल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली. नाशिक शहरात मात्र भद्रकाली पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला 4 ते 5 जुगाराचे अड्डे पोलिसांच्या नाकावर टिच्चून चालू आहेत. त्यांच्यावर कोणीच कशी कारवाई करू शकत नाही हा मोठा प्रश्न निर्माण होतोय. MD ड्रग्ज
वडाळा भारत नगर, शालिमार सातपूर कॉलेज रोड अशा संपूर्ण शहरामध्ये MD ड्रग्ज आणि जुगार हा त्याच्यावरती गृहमंत्री लक्ष घालून कारवाई करेल का? कारण पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत आणि ही मागणी BBS न्यूजचे संचालक भरत गोसावी यांच्याकडे जनतेने केली आहे. राहुल कुलकर्णी काँग्रेसच्या माजी मंत्री आणि विद्यमान खासदार वर्षा गायकवाड यांच्या पूर्वीच्या म्हणजे धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आणि आता विधिमंडळाचं सदस्यत्व ज्यांच्याकडे आहे अशा ज्योती एकनाथ गायकवाड यांनी महाराष्ट्र विधिमंडळामध्ये ऑनलाईन गेम संदर्भामध्ये काही महत्त्वाची आकडेवारी उपस्थित केली. ती एका प्रेक्षकाने मला पाठवली आणि त्याची पडताळणी केल्यानंतर ज्या प्रश्नाची उकल होणं आवश्यक होतं असे 4-5 मुद्दे त्यांच्या ह्या भाषणातनं कळले आणि मग मी त्याचा थोडासा अभ्यास केला आणि माझ्या असं लक्षात आलं की ह्या Dream11 काय ती तुमची रम्मी किंवा तत्सम काय जे खेळ असतील ऑनलाईन उपलब्ध असलेले याच्यात ज्योती गायकवाड यांनी विधिमंडळात सांगितलेला शक्यता म्हणजे विजयाच्या शक्यतेचा आकडा किती आहे माहिती आहे? म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन गेम खेळत असाल तर हा आकडा लक्षात ठेवा 0.000006%. किती? पुन्हा एकदा सांगतो 0.000006%. हे महाराष्ट्र विधिमंडळामध्ये ज्योती एकनाथ गायकवाड यांनी अभ्यास करून मांडलेली आकडेवारी आणि महत्त्वाची. आणि त्याबरोबरच त्यांनी जे महत्त्वाचे मुद्दे मांडले की हा ऑनलाईन जुगार हा प्रत्यक्षामध्ये गेम ऑफ स्किल आहे. तो गेम ऑफ स्किल कसा आहे, तो जुगार का नाही आहे आणि त्याच्यात मग सरकार हे एकाच युनिकॉर्न नावाच्या कंपनीकडनं 6,384 कोटी रुपये एवढं GSTचं संकलन करतं एका युनिकॉर्न नावाच्या कंपनीकडनं. आणि याची सगळ्याची गणिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. म्हणून प्रत्येक पालकांनी हा व्हिडिओ आपल्या मुलाला दाखवा, कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांनी बसून पहा आणि लक्षात घ्या की तुमचं नशीब इतकं फळफळलेलं नाही आहे की ज्याच्यामध्ये 0.000006% एवढ्याच विजयाची शक्यता असलेल्यापैकी तुम्ही एक आहात. तर आता आधी समजून घेऊ की जे ज्योती गायकवाड यांनी सभागृहामध्ये सांगितलं की गेम ऑफ स्किल म्हणजे काय. गेम ऑफ स्किल म्हणजे काय तर समजा Dream11 सारखा खेळ आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, खेळाडूची निवड करायची आहे, रणनीती आखायची आहे, सराव करायचा आहे आणि याच्यामध्ये लक हा फॅक्टर खूप कमी आहे असं ह्या कंपन्यांनी सरकारला सांगितलं आणि सरकारने ते मान्य केलं आणि म्हणून त्याला गेम ऑफ स्किल म्हटलेलं आहे, नॉट जुगार. आणि म्हणूनच या कंपन्यांना अशा पद्धतीचा व्यापार करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे हे जे गेम ऑफ स्किल आहे ते तुमच्या नशिबावर अवलंबून नाही आहे. तुम्ही जे काही रम्मी खेळता, पोकर खेळता किंवा तत्सम कोणते खेळ खेळता, Dream11 खेळता, तर हा नशिबाचा भाग नाही आहे. पूर्ण अभ्यासाअंती, सरावाअंती आणि तुम्हाला पूर्ण ह्या सगळ्या प्रकाराची अक्कल असेल तरच हा गेम खेळावा असं ह्या कंपन्यांना अभिप्रेत आहे. आणि आपल्या हे गावखेड्यातले कोणी 9वी पास, कोणी 7वी पास, कोणी 5वी पास, पदवीधर, तो बंगळुरूचा IT अभियंता, तो बीडचा ASI, हे सगळे गाढव आहेत कारण त्यांना हे कळलेलं नाही की हा गेम ऑफ लक नाही, हा गेम ऑफ स्किल आहे. हे एकदा स्पष्ट झालं. आता ह्या गेम ऑफ स्किल आणि गेम ऑफ लकचा जी काही भानगड आहे त्याचा परिणाम काय झाला. सरकारने गावकुसामध्ये पारापारावर खेळणाऱ्या, आत्ताच मी बातमी व्हॉट्सअप ग्रुपवर बघितली की कुठल्या तरी गावात बसून जुगार खेळणाऱ्याच्या तिथल्या क्लबवरती धाडी टाकल्यानं 17-18 लाख रुपये त्यांनी जप्त केले. पुण्यात गेल्या 5-6 महिन्यापूर्वी नानापेठेत की कुठेतरी जुगाराच्या एका अड्ड्यावरती क्राईम ब्रँचच्या लोकांनी धाडी टाकल्या आणि वरून एकाने उडी मारली आणि त्याचा पाय मोडला. कारण जुगार खेळणं हे अनैतिकता आहेच पण पोलिसाच्या दृष्टीनं ते गुन्हा आहे. पण इथे हा सगळा प्रकार हा गेम ऑफ स्किल झाल्यामुळं 2023 पासून सरकारने ह्या सगळ्या कंपन्यावरती, ह्या ज्या काय 5-10 कंपन्या असतील, अशा किती कंपन्या आहेत तेही मी तुम्हाला आकडेवारी सांगतो, थोड्या नाहीत. ह्या देशामध्ये ऑनलाईन खेळाचा चटका ह्या देशातल्या तरुणांना आणि सगळ्या प्रकारच्या वयोगटाला लावणाऱ्या 71 कंपन्या आहेत, 71. तर यापैकी एकाच युनिकॉर्न नावाच्या कंपनीची केस स्टडी ज्योती एकनाथ गायकवाड यांनी सभागृहामध्ये सांगितली, मी तुम्हाला सांगेन. तर या खेळाला 28% GST 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू केला आहे सरकारने.
परिणाम काय झाला तर ह्या ज्या 71 कंपन्या आहेत यांनी थोड्या नव्हे 1,18,000 कोटी रुपयाचा कर थकवल्याच्या नोटिसा यांना बजावल्या आणि त्यातल्या गेम ऑफ क्राफ्टला 21,000 कोटी रुपये सरकारनं म्हटलं की आम्हाला द्या आणि दुसरी जी ड्रीम 11 नावाची कंपनी आहे त्या कंपनीला 40,000 कोटी रुपये सरकारने मागितले कारण तुम्ही तो कर बुडवलाय. 1,12,000 कोटी रुपयाचा कर ह्या 71 कंपन्यांनी बुडवला म्हणून सरकारने नोटिसा बजावल्या आणि ह्यापैकी छदामही वसूल झालेला नाही कारण ह्या सगळ्या कंपन्या ह्या सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या, प्रकरण पेंडिंग आहे. आता हे लक्षात आलं. मग ज्योती गायकवाड यांनी एका युनिकॉर्न नावाच्या कंपनीचं उदाहरण सभागृहामध्ये दिलं. त्यांनी सांगितलं की ह्या युनिकॉर्न कंपनीनं वार्षिक सरकारला 6,384 कोटी रुपये एवढा कर GST भरलाय. आता ह्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर ह्या कंपनीनं जर 28% ह्या हिशोबानं सरकारकडे एवढा कर भरला असेल तर या कंपनीची वार्षिक उलाढाल किती आहे माहिती आहे? 22,800 कोटी रुपये. मग पुन्हा मी जरा केंद्र सरकारची सगळी पडताळणी केली. माझ्या असं लक्षात आलं की जवळपास 15,000 ते 20,000 कोटी रुपये एवढा कर रुपी केंद्र सरकारला वार्षिक कर मिळतो या कंपन्याकडनं वार्षिक. आणि म्हणून त्याच्यामध्ये जर तुम्ही 1,12,000 कोटी रुपयाच्या, कारण हे एकाच कंपनीचं मी बोललोय, 1,12,000 कोटी रुपये जर सरकारला GSTतनं मिळत असतील तर त्याच्या पटीत तुम्ही विचार करा की सरकार अशा ह्या कंपन्याकडनं इतका पैसा घेत असेल तर ह्या कंपन्या किती कमवत असतील, उलाढाल करत असतील. तर युनिकॉर्नचंच उदाहरण मी बघितलं. 6,384 कोटी रुपये जर ह्या कंपनीनं कर भरला तर ह्या कंपनीची 22,800 कोटी रुपयाची वार्षिक उलाढाल आहे. आता सगळंच काय आलबेल आहे का? तर 3 जबाबदार राज्य ह्या देशात आहेत 29 पैकी आणि 9 केंद्रशासित प्रदेशापैकी. एक आहे तमिळनाडू, दुसरा आहे तेलंगणा आणि तिसरा आहे आंध्र प्रदेश. ह्या राज्यांनी 2020 पासून या ऑनलाईन गेमिंगला पायबंद घालण्यासाठी ह्या कायद्यामध्ये सुधारणा केल्या आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की हा ऑनलाईन जुगार आहे, आम्ही हा चालू देणार नाही. आणि म्हणून त्यांनी ऑनलाईन गेमिंग ॲक्ट अमेंडमेंट असा एक कायदा केला आणि तो 2022 पासून तो लागू झाला त्यांच्या राज्यात. त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये ह्या ऑनलाईन गेमला बंदी घातली. दुर्दैव काय की ह्या कायद्याला तिथल्या हायकोर्टाने आणि नंतर सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झाले म्हणून भारतीय राज्यघटनेच्या विरोधातलं मांडलं गेलं. फ्रीडम ऑफ काय एक्सप्रेशन आणि तत्सम मुद्द्यात, कारण तुम्हाला ते ठरवायचं ना की तुम्ही कसं वागायचं ते. आणि म्हणून तिथे बंदी आणून कायदे करून सुद्धा त्याही राज्यांनी या 28% GSTला पाठिंबा दिला. कारण GST काउन्सिल आहे, ते GST काउन्सिलमध्ये सगळ्या राज्याचे अर्थमंत्री बसतात. तिथे त्यांनी पाठिंबा दिला. त्यांचं इंटेन्शन चांगलं होतं परंतु हायकोर्टाने तिथे तो कायदा मान्य केला नाही आणि त्यांनी जे काय अमेंडमेंट केलं होतं ते तसंच प्रलंबित आहे. पण ॲटलिस्ट त्यांनी तो विलिंगनेस तर दाखवला. आता जसं ज्योती गायकवाड यांनी सांगितलं तसं महाराष्ट्रामध्ये अनेक कुटुंब देशोधडीला लागत आहेत आणि त्यांनी सभागृहामध्ये सांगितलं की हे जे कोणी ड्रीम 11, रमी सर्कल अशा जाहिराती ह्या खेळाच्या करतात त्यांच्या विरोधामध्ये पण गुन्हे दाखल केले पाहिजेत. माझं पण तेच मत आहे कारण ही काही गरीब मंडळी नाही आहे. अहो, एक म्हैस खरेदी करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांना 7 लाख रुपये ठेवले होते त्यातल्या 6वीच्या मुलानं त्यातले 5 लाख रुपये खर्च केलेत ह्या फ्री फायर नावाच्या खेळात ते खोटे शस्त्र खरेदी करण्यासाठी. हा बंगळूरचा अभियंता जो IT इंजिनियर आहे त्याच्या बापाचं घर विकावं लागले, तिथे शरम वाटायला लागली म्हणून तो बंगळूरमध्ये राहायला आला आणि हा पट्ट्या एवढा त्याला विळखा बसला या खेळाचा की हा बंद घरं शोधून तिथे दरोडे टाकत फिरतोय, महिलांच्या गळ्यातले चैन ओढून घेतोय. त्याला अटक झाली कारण CCTV फुटेजमध्ये तो दिसला. इकडे एक बीडचा ASI ह्या जंगली रमी आणि काय त्या खेळात इतका तो ॲडिक्टेड झाला की त्यानं स्वतःच्या नोकरीचाही विचार केला नाही, त्याची बायको पोरं असतील तर त्याचा विचार केला नाही आणि त्यानं SP ऑफिसमधल्या 70-75 बॅटऱ्या चोरल्या आणि आता दुचाकी चोरताना तो सापडला. हे इतके भयंकर परिणाम आहेत. आणि म्हणून राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, तिथेही जबाबदार मंडळी बसलेली आहे. असं नाही की तिथे काही लोकप्रतिनिधी बेजबाबदार आहेत. त्यांनी पुढाकार घ्यायला हवा आणि ह्या सगळ्या कंपन्यांना तात्काळ पायबंद लावायला हवा, अन्यथा लाखो कुटुंब ध्वस्त होतील. थांबूया पण ते. थँक्यू. देवळाली कॅम्प येथील वेलनेस फॉरएव्हर केमिस्ट स्टोअर्समधील विनाकारण बदली करून वरिष्ठ मानसिक त्रास देत असल्याचा कर्मचाऱ्यांनी केला आरोप. येथील कर्मचारी सचिन उल्हास बागुल राहणार समतावाडी भगूर आणि अक्षय वसंत भान राहणार
नाशिक रोड यांनी BBS न्यूजशी बोलताना सांगितलं की वेलनेस फॉर एव्हर केमिस्ट रोडमधील आमचे मॅनेजमेंटमध्ये वरिष्ठ असणारे हे आम्हाला जाणून बुजून त्रास देत असून आमच्या बदल्या नाशिक जिल्हा सोडून इतर ठिकाणी करत आहेत असे सचिन बागुल हेच यांची बदली जळगाव इथे तर अक्षय भान यांची बदली औरंगाबाद इथे करण्यात आली। या संदर्भात आम्ही वेलनेस फॉर एव्हर केमिस्ट कंपनीला 3 वेळा ईमेल पाठवला आहे, मात्र आमच्या ईमेलला कोणतंही उत्तर मिळालेलं नाही। आमची नाशिक जिल्ह्यातून बदली करून आम्हाला मानसिक त्रास देण्याचे काम कंपनीचे अधिकारी करत आहेत असा आरोप सचिन बागुल आणि अक्षय भान यांनी केला आहे। भारत चव्हाण, BBS न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक। माझं नाव अक्षय वसंत भान। मी गेले 4.5 वर्षापासून वेलनेस फॉर एव्हर नाशिक रोडच्या स्टोअरला 4 वर्षापासून होतो। त्यानंतर मला 4-5 महिन्यापूर्वी अशोकामार्गला ट्रान्सफर केलं। त्यानंतर या देवळाली कॅम्पच्या स्टोअरला मला पाटील सर जे आहे त्यांनी मी फोर्सफुली मला या स्टोअरला पाठवलं होतं त्यांनी की या स्टोअरला जाऊन काय बघ, तिथं आम्हाला स्टाफ पण टिकत नाही आणि स्टोअरला काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय बघ मेडिसिनचा वगैरे स्टॉकचा, तर त्याबद्दल तू इथं जाऊन स्टोअरला काय व्हिजिट कर हे कर। तर मग मी स्टोअरला 2 महिन्यापासून चेक केलं तर इथं मला हायलाईट झालं। मी वरती ऑडिट टीमला पण आणि एरिया मॅनेजरला सर्व इन्फॉर्म केलं तर मग स्टोअर कसं माहीत नसलं आहे काय मी हे केलं। तर मला त्यांनी ऑडिट करायला लावलं, तर मी ते ऑडिट पण केलं। त्या ऑडिटमध्ये मला मेडिसिन वगैरे मायनर दिसल्या सर्व गोष्टी केल्या। तर त्यांनी ऑडिट टीम इथं आली, तर 8 दिवस त्यांनी हे केलं। तर त्यांनी मला या स्टोअरला येऊन फक्त 2च महिने झाले तरी माझा पण पॉईंट हायलाईट केला की नाही भाऊ तुझं पण येतो, माझं बिल काही दिसत नाही म्हणून। 200-300 रुपयाच्या बिलसाठी मला पण त्यांच्याकडे दुसरा काही प्रूफ नाही, कॅमेराचा काही नाही, काही प्रूफ नाही, फक्त एक कॅमेराचा व्हिडिओ दिसतोय। फक्त मी कस्टमरचं बिल करतोय, कस्टमर मेडिसिन घेतोय, पण त्या मेडिसिनचं काय नाही, ते पैशांचं काय मी केलं त्याचं बाकी काही प्रूफ नसताना खोटा आरोप माझ्यावरती दाखल केला आहे आणि त्यांच्याकडे प्रूफ नसताना काहीतरी इन्व्हेस्टिगेशन केलंय म्हणून दाखवण्यासाठी त्यांनी हे केलेले आहे। आणि आमच्या स्टोअरला 4 जणांकडून आमच्याकडून लेटर लिहून घेतले ऑडिट टीमने, पण ऍक्शन फक्त आमच्या 3 जणांवरती घेतले का तर ती एक लेडीज होती म्हणून तिच्यावरती कोणी ऍक्शन घेतलेलं नाही। मग या स्टोअरला वेलनेसमध्ये तसंच होतं का जेंट्सवरती ऍक्शन घेतले जाते। माझ्या पण घरामध्ये माझे पप्पा TBचे पेशंट आहे, माझी मम्मी आजारी राहते, बहीण मी मला पण 14-15 हजार रुपये पेमेंट पडतो। तुम्ही 14-15 हजार मला औरंगाबादला इथून ट्रान्सफर केलेले कंपनी का डायरेक्टली कोणता मी पण मेल केला त्यांना, कोणत्या मेलचा मला रिप्लाय करत नाही कंपनी, काहीच हे होत नाही। कारण फक्त डायरेक्ट सांगताय जायचं करायचं असेल तर तुम्ही काही पण करू शकता, पण तुम्हाला त्या स्टोअरला जावंच लागेल। जर माझ्या त्या शहरात माझं काही नाही, माझी फॅमिली नाही, काही नाही, तर मी त्या स्टोअरला जाऊन करणार काय? आणि माझ्या फॅमिली जे आहे माझ्या फॅमिलीचं काय झालं, 14-15 हजारात मी घर माझं स्वतःचं आता जिथं आहे मी ते घर बघू की बाहेरचं तिकडे जाऊन माझं राहण्या खाण्याचा खर्च करू, तर मला हे पेमेंट होणार नाही। कंपनी मला कोणत्या पद्धतीचा सपोर्ट करत नाही। फक्त जर माझ्या जीवाला काही झालं तर त्याला कंपनी जबाबदार राहील हे मी सांगतो। ऑडिट आता महिना कोणत्या जुलै मध्ये मी आलो, एप्रिलमध्ये मी आलो। एप्रिल पासून मी चालू केलं होतं इथं चेक करायचं। 2 फायनल ऑडिट 2-3 वर्षापूर्वी झालेलं होतं, तिथून बरं आतापर्यंत एकदा इथं फायनल ऑडिट झालेलं नाही या स्टोअरला। मी आल्यानंतर मी इथं चेक केलं, आता वरचे पर्यंत आम्हाला सर्व माहिती, पण जोपर्यंत इथून डाटा भरला जाते तोपर्यंत वरती पण होत नाही। ज्यावेळेस मी इथं मायनस टाकलं त्यावेळेस वरती समजलं आणि मग त्यांनी इथं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि त्यांनी मलाच बळीचा बकरा केलेला आहे यांनी। आता तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला काय त्यांच्याकडे काही हे नाही, आम्ही फॅमिली सोडून इथून जाऊ शकत नाही। पूर्ण फॅमिली इथं, माझ्या आई वडील इथं आहे, सर्व इथं माझं, तर मी दुसऱ्या शहरात जाऊ शकत नाही। मला नाशिकमध्ये नाही, तुम्हाला या स्टोअरला पण नाशिकमध्ये दुसऱ्या कोणत्या स्टोअरला ट्रान्सफर आम्हाला द्या, आम्ही त्या स्टोअरला काम करायचं आहे। माझ्या घरापासून जे जवळपास असेल त्या स्टोअरला मला तिथे ट्रान्सफर द्या। पण सध्या 2-3 महिन्यापासून मला कंपनीकडून खूपच वाईट प्रकारे एक मानसिक त्रास देण्यात येतोय आणि तो मानसिक त्रास असा देण्यात येतोय की मला इथनं कंपनीने जळगावला ट्रान्सफर केलं जेव्हा मी देवळाली कॅम्पला असताना, त्याच्यानंतर तिथून नाशिक रोडला ट्रान्सफर केलं। आता तिथून मला ते म्हणताय की तुम्ही जळगावला जा, तर माझी एवढीच विनंती केली मी त्यांना की सर मला जळगावला जाणं काही पॉसिबल होणार नाही, कारण माझ्या मागे फॅमिली, माझी आई सतत आजारी वगैरे असते आणि नुकतेच माझे वडीलही वारलेले, तर त्याच्यामुळे घरामध्ये वातावरण एकदम व्यवस्थित नाहीये। तर माझी अशी विनंती आहे की कृपया करून सरांना मी मेलही केले, विनंती माझी केली की मला खूप एवढा लांब ट्रान्सफर देऊ नका, कारण तिकडे मला परवडणार नाही। मी त्याच्यानंतर सर्व पंकज सर झाले, आमचे मेन CEO आहे कंपनीचे मालक मोहन सर चव्हाण सर झाले, त्याच्यानंतर इथले नाशिकचे मेन हेड आहेत पाटील सर झाले, त्यांनाही मेल केला, HR आहे त्यांनाही मेल केला आणि ह्या मेलचा त्यांनी मला कुठल्याही प्रकारे काही रिप्लाय दिलेला नाहीये। माझा रिप्लाय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा माझ्या पत्राची दखल घेतली आणि त्यांनी मला रिप्लाय दिला की आम्ही याची दखल घेऊ, पण मला कंपनी कुठल्या प्रकारे उत्तर दिलेले नाही आणि ते मला आता बोलताय तुला जावंच लागेल आणि एक मानसिक त्रास देत आहेत मला ते।
माझी एवढीच विनंती आहे की याच्यावरती मला न्याय मिळावा आणि माझ्या इथं नाशिक झोनमध्ये माझी बदली करावी.